तिथे आई गावदेवी माझीवडा ब आणि जय बजरंग गोरेकरपाडा या दोन संघादरम्यान ही लढत पाहायला मिळते. चला, मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी उपस्थित आहेत. चांगल्या पद्धतीचा खेळ जो झाला, विशेष करून पहिले षटक प्रमोदने हाताळलं. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या, तर तोच आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. पंकज जाधव ऑनगोइंग मॅच करीता जायचंय. पंकज वसई आदिवासी क्रीडा असोसिएशन अंतर्गत डीजेबी स्पोर्ट जाधवपाडा आयोजित डीजेबी चषक 2026 एक मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि या मोठ्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला चमकण्याची संधी आहे आणि खऱ्या अर्थाने योग्य त्या पद्धतीचा परफॉर्मन्स हा तुम्हाला देणं गरजेची गोष्ट. मॅन ऑफ द मॅच ही देऊन सन्मानित केलं जात आहे. क्रिकेटचा खेळ आहे आणि म्हणूनच क्रिकेटच्या खेळामध्ये कधी कधी हार आणि जीत, जर तुम्ही काही वेळेस विजयी होता तर हार पेलवण्याची क्षमता देखील तुमच्याकडे असणं तितकंच गरजेची गोष्ट आहे आणि म्हणूनच हार आणि जीत या खेळाच्या पैलूमध्ये नेहमीच खेळ होत असतो. जाऊया आपण ऑनगोइंग मॅचच्या दरम्यान. राजूभाई आमच्या समवेत आहेत. एक चांगल्या पद्धतीचं समालोचन हे त्यांच्या माध्यमाने देखील ऐकायला मिळते. नुकताच DCCIच्या फॉर्मॅटमध्ये त्यांचं देखील समालोचन आपण ऐकलं. नाशिकमध्ये गेले आणि तिथनंतर एक चांगलं समालोचन त्यांनी देखील पोहोचवलं. प्रत्येकाचं एक वैयक्तिक कामकाज आहे आणि त्यामध्ये ती निपुणता दर्शवली जाते आणि प्रामुख्याने म्हणायचं झालं तर आमच्या समवेत आज ते पुन्हा एकदा संलग्न होत आहेत. त्यांचं पुन्हा एकदा समालोचन कक्षेतून आपण करूया. व्हेरी वेलकम. काय म्हणाल, मागची मॅच जिवंतपणे उदाहरण आहे की धावा बनल्या नाहीत तर तुम्ही मागे राहाल, म्हणून धावा बनवणं ते महत्वाचं आहे. येस सर, थँक्यू सो मच. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय मिस्टर विजय गोलंदाज ट्रॅकवरती आहेत. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, कारण मागील मॅचमध्ये एक उत्कृष्ट परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. चला, आदेश सर आहे मराठी समालोचन करिता, मी हिंदी करतोय थोड़ा वेल. SBI अच्छी कोशिश, हो यॉर्कर लेन डिलीवरी, स्टेप आउट किया, जगह बनाया, सीधा लाजवाब स्ट्रोक, बेहतरीन तगड़ा प्रहार, 6 षटकार. पहले ही गेंद पर अगर किसी बल्लेबाज द्वारा 6 रन लगे तब समझिए उसका कॉन्फिडेंस 7वीं आसमान पर तैरती होगी. आणि चांगलं कनेक्शन बनलं. मिडल ऑफ द बॅट कनेक्शन लॉंग ऑनला फेकून दिलं या चेंडूला आणि समीरच्या बॅट मधनं एक चांगली सुरुवात. लोअर फुलटा चेंडू ऑन साइडला कन्वर्ट केला जातोय. मनगडाच्या साहाय्याने चेंडू वेगाने निघून जाईल दणदण करीत. ॲज अन स्विफ्ट ॲज अन एरो, बाणासारखा वेग, 4 धावा, चौकार. लाजवाब बल्लेबाजी. पहली गेंद पर 6 रन, दूसरी गेंद पर 4. हम समझ सकते हैं 2 गेंदों में 10 रन जब आए तो 500 की स्ट्राइक रेट से बल्लेबाजी करते हुए ऐसे बहुत कम देखने को मिलती है, लेकिन छोटा फॉर्मेट में इस तरह का बल्लेबाजी होनी चाहिए. आणि मानसिकता परिपूर्ण क्लिअर आहे ना राजूभाई, की इथून फलंदाजी केले तर प्रथमतः फलंदाजी करत असताना तुम्हाला चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचायचं आहे. नो डाऊट आई गावदेवी माझीवडा संघाची सर्वांनीच गोलंदाजी आज पाहिले, परंतु विथ द बॅटने देखील आम्ही कमी नाही आहोत आणि तो इथून परफॉर्मन्स दाखवण्याचा प्रयत्न टीम आई गावदेवी माझीवडा ब संघ देखील करून असताना. ग्रेट स्टार्ट बाय मिस्टर समीर. यस, राइट हैंड बैटर. दोनों ही बल्लेबाज के पास वो काबिलियत है, जब ओपनिंग में उतरते हैं अब तो आपके पास वो 6/4 एबिलिटी होनी चाहिए. हमेशा ताकत का इस्तेमाल नहीं, टेक्निक का इस्तेमाल होनी चाहिए. इस बार ऑन साइड में खेलना चाहते थे, आउटसाइड द ऑफ स्टैम्प गेंद सीधी निकल गया विकेट कीपर की दस्तानों में. तेज तर्रार गेंदबाजी, लगातार 3 गेंदों पे 3 वेरिएशन. पहले लोअर फुल टस, उसके बाद आउटसाइड द ऑफ स्टैम्प, एक अलग प्रकार का गेम देखने को मिला. उसके बाद इस बार नकल बल का प्रयास, ऑन साइड में खेलना चाहते थे, गेंद टप्पक गिरने के बाद और भी स्लो होते हुए निकल गए विकेट कीपर की दस्तानों में. कोई रन की गुंजाइश नहीं, डॉट बॉल. चांगलं प्रत्युत्तर दिलं, डॉट बॉल. सरकून खेळण्याची मानसिकता दर्शवली गेली. क्षेत्ररक्षक त्या दिशेने धावत पळत जातील. लॉंग लेगचं क्षेत्र खाली आहे आणि खाली क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा खेळण्याचं मिळालं बेनिफिट. जे फाईन लेग आणि थर्डमॅनचं क्षेत्र आहे ना, ते कुठेतरी ॲक्युरेट फास्ट आहे. चेंडू त्या दिशेने गेल्यानंतर खूप चांगल्या गतीने आणि वेगाने निघून जातोय आणि योग्य त्या पद्धतीने गॅदर देखील होत असताना 4 धाबा येतील. या चौकाराच्या मदतीने धाव गती जाऊन पोहोचेल 14 अंकांवर. कलात्मक बैटिंग. इस तरह का बैटिंग तो हम एबी डिविलियर्स से हमेशा देखते हुए बड़े हुए, क्योंकि एबी डिविलियर्स ने जिस तरीके से स्वीप लगाते हैं
अपने आप को समर्पित करते हैं। जिस तरीके से टर्न होता है एक पैर पे, वही बल्लेबाजी देखने को मिली इस बार। ओहो हो, गेंद हवा में, नो चांस, नो चांस, वन बाउंस, गेंद क्लियर, 4 रन्स। लाजवाब बल्लेबाजी, ऑफ साइड में इस बार स्लाइस किया गेंद को, जैसे ही देखा गुड लेन डिलीवरी, स्टेप आउट किया, जगह बनाया, सीधा बल्ले से खेलने का प्रयास। इस बात का चर्चा हम लोग हमेशा करते हैं कि आप सीधा बल्ले से खेलने का प्रयास कीजिए। आणि मैदानाच्या चौ बाजूने आता ही बॅटिंग होते. पहिला षटकार आपण पाहिला लॉंग ऑनला, तदनंतर चौगर आपण स्क्वेअर लेगच्या सीमारेषा लगत पाहिला, तदनंतर लॉंग लेगचं क्षेत्र आणि आता एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र. ज्या अनुषंगाने आपण उच्चार केला ना एबी डिव्हिलियर्स, त्याच अनुषंगाने हा खेळ होत असताना मैदानाच्या चौ बाजूने 360 अँगल मध्ये फुल टॉस मिळालाय. आता फुल टॉस वर विकेट जाण्याची शक्यता आहे आणि ती विकेट जाईल. क्रिकेटमध्ये प्रत्येक चकाकणारं सोनं नाहीये. कधी कधी फुल टॉस वर फुल टोल वसूल होतो, तर फुल टॉस चेंडूवर विकेट देखील जात आहेत. विकेट मिळाली, फलंदाज होईल बाद. कुठेतरी हे थोडीशी राहत मिळेल. क्षेत्ररक्षण करणारा संघ जय बजरंग गोरेकरपाडा. विकेट मिळाली, फलंदाज बाद, गॉन. यस सर, 360 डिग्री का हम चर्चा कर रहे थे। 360 डिग्री जैसे ही बल्लेबाजी पिछले कुछ गेंदों में हमें देखने को मिली। इस बार अच्छी गेंदबाजी मिस्टर विजय थोड़े से कम बैक करता हुआ, क्योंकि अभी तक अगर देखा जाए विजय ने जिस तरीके से गेंदबाजी की है और तगड़ा प्रति उत्तर देखने को मिली दोनों बल्लेबाज द्वारा। स्ट्राइक एंड में अगर सीधी बात में अगर बोले तो हम लोग कहते हैं ना, मूर्ति लहान लेकिन कीर्ति महान, ये बल्लेबाज द्वारा देखने को मिली। जब तक क्रीज पे था तब तक 360 डिग्री अंदाज में बल्लेबाजी देखने को मिली इस बल्लेबाज द्वारा, काबिल तारीफ है। आणि चांगल्या पद्धतीची सुरुवात, हीच निर्भयपणे आणि निडरपणे तुम्हाला सुरुवात करून द्यायची होती आणि ती सुरुवात करून दिली. परंतु क्रिकेटमध्ये आपण नेहमीच म्हणतो ना, तुम्ही तुमच्या आगासे नाही, तुम्ही तुमच्या अंजामाने ओळखले जाता. म्हणून इथून ज्या धावसंख्या बनल्यात ना, त्याला आकार देण्याचा प्रयत्न तो देखील करणं इम्पॉर्टंट आहे. 18 धावा या स्कोर कार्डवर आहेत. हे दुसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवर स्वतः कर्णधार कुमार गोरे गोलंदाजी मार्कवर सुसज्जित आहे. स्ट्राइक एंडला रुपेश बंदरे फ्रंट फुटवर येऊन खेळण्याची मानसिकता दर्शवली. थोडीशी लेंथ खेचली, पाहिलं की फ्रंट फुटवर येत आहेत, लेंथला मागे घेतलं आणि चांगलं कॅल्क्युलेशन गोलंदाजाच्या माध्यमानं. बहुत अच्छी गेंदबाजी, जैसे ही देखा बल्लेबाज टिप आउट करने के मूड में है, उसी तरीके से उन्होंने स्विंग पे उंगली घुमाती है, थोड़ी सी पीछे रखा टप्पा को और स्किड करके निकल गया विकेट कीपर की दस्तानों में। एचबी सॉफ्ट हैंड के साथ ऑन साइड में खेलना चाहते थे, पीछे विकेट कीपर तैनात, लेकिन यहाँ पर थोड़ी सी कैलकुलेशन में गलती, जिस वजह से कैच ड्रॉप होता हुआ। लेकिन जब तक गेंद फील्ड हो तब तक रनिंग बिटवीन द विकेट अच्छी दोनों बल्लेबाज द्वारा। इस तरह का रनिंग बिटवीन द विकेट भी रखनी होगी आपको, अब हमेशा 6 फॉर एबिलिटी नहीं कर सकते। चांगल्या पद्धतीने इथून तुम्ही उल्लेख केला की सिंगल आणि डबलला प्राधान्य देणं, कारण की क्रिकेटचं बेसिक आहे ते तुम्हाला विसरून चालायचं नाही. सिंगल डबलला प्राधान्य देणं हे तितकंच इम्पॉर्टंट आहे. 20 अंकांवर धाव फलक याने मॅच्युरिटी वाढते. फ्रंट फुटवर येऊन खोदून काढण्याचा प्रयत्न, थोडंसं मिस टायमिंग स्ट्रोक होतं, परंतु दुसरी धाव घेण्याकरिता फोर्स झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पापणी लवते ना लवते चित्याच्या चपळाईने दोन्ही फलंदाज धावत पळत सुटले आणि अतिशय चांगल्या पद्धतीची ही रनिंग बिटवीन द विकेट. आज आपण आशिया खंडामध्ये जेव्हा जेव्हा गेलोत ना, तेव्हा तेव्हा आपण पाहू शकलात की पळणारे चिते प्रामुख्याने, आणि थोड्याशा प्रमाणात आपल्या क्षेत्रामध्ये सुद्धा चित्यांचं भयंकर स्वरूप आले. म्हणून इथून त्या अनुषंगाने धावत पळत गेले. या 2 धावा येतात, या दुहेरीच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 22 या अंकांवर. यस सर, इशारों ही इशारों में काम तमाम। बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट। इस बार ऑन साइड में गेंद को ढकेला, कारपेट के सहारे गेंद लुढ़कते हुए, वो थोड़ी सी मिस फील्डिंग, लेकिन पीछे की ओर शिमर से लगत गेंद को जरूर लॉक किया, गेंद को फील्ड की, लेकिन तब तक गुड रनिंग बिटवीन द विकेट। 2 रन प्राप्त करेंगे दोनों बल्लेबाज। बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाज द्वारा देखने को मिली, क्योंकि एक अच्छी स्टार्ट मिली है, इस स्टार्ट को आपको कन्वर्ट करने होगी। लाजवाब बल्लेबाजी का नजारा दोनों बल्लेबाज द्वारा। स्कोर 24 यानी कि 24, एक विकेट के नुकसान पर 1.4 ओवर की समाप्ति। अभी भी 2 बॉल बाकी है। इस बार बॉल हवा में, यस, मिस टाइमिंग स्ट्रोक, वाइड लॉन्ग ऑन तैनात, कोई गलती नहीं करेंगे, बेहतरीन कैच लेते हुए, यस, इट इज विकेट का पतन, सेकंड विकेट लॉस। स्कोर इज 24। अंकांवर धाव फलक आहे. विकेट मिळते, फलंदाजाला बाद व्हावं लागेल. एक चांगली सुरुवात जी झाले. अजून या षटकातील आपण पाहू शकाल एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि नव्याने बॅटर जो मैदानाच्या दिशेने मिस्टर अक्षय लहांगे. हा पहिले षटक ज्यामध्ये 18 धावा आल्या होत्या आणि जिथून हे दुसरं षटक आपण पाहू शकाल 6 धावींचं राहिले.
आणि चांगल्या पद्धतीने पाठपुरावा केलाय गोलंदाज कुमार याने. थोडस व्हेरिएशन फिंगर रोल केले गेले होते आणि तेच कारण आहे. गती जिथे वाढली जाते तिथे गती सुद्धा कमी केली जाते आणि ही चांगली मानसिकता आहे. गोलंदाजाकडे हे तंत्र शुद्धता खूप महत्वाचं, कारण की परिवर्तन ही काळाची गरज आहे. इथून 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. चर्चेकडे आपण पुन्हा एकदा येणार आहोत. 24 अंकांवर धावगती देऊया आपण डीजे विकीला संधी, घेऊया एक सुमधुर गीत आणि येऊया मॅचच्या दिशेने. प्रत्येकाला या स्पर्धेची एक वाट पाहावी लागली आणि बहुतांश रील देखील ती फेमस झाली. तो स्टँड दाखवला जातो डीजेबी स्पोर्ट्स धुमालपाडा आणि त्याच्या अवतीभवती असलेले प्रेक्षक राजे. बहुतांश प्रेक्षक राजांनी पहिल्या दिवसापासूनच या स्पर्धेला पसंती दिली. जसं स्पर्धा ही पुढे जाईल तसं या स्पर्धेला वलय येणार आहे. आणि आज तिसऱ्या दिवसामध्ये आपण आहोत. 24 अंकांवर धावगती. हे षटक हाताळण्याकरिता इथून स्वप्नील डवले या गोलंदाजाला आपण पाहताय. पहा सुरुवात, ज्या गोष्टीची मी उल्लेख केली होती ना, की जो तुम्ही आगाज केलाय त्याला अंजामापर्यंत नेणं महत्वाचं आहे. पहिल्या षटकामध्ये 18 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा आणि या षटकाची सुरुवात देखील निर्धाव चेंडूने झाले. यस सर, नकल बल का प्रयास आखिरी गेंद पे देखने को मिली पिछली ओवर की. इस गेंद की शुरुआत नकल बल से हुआ है. बहुत ज्यादा प्रैक्टिस की जरूरत होती है. जो मेहनत आप करते हैं ना, फिर से एक बार सर सेम बॉल. गेंद हाथ जरूर तेजी के साथ घुमाया था, लेकिन गेंद रिलीज करने से पहले स्विंग पे उंगली घुमाते हुए गेंद को स्लो की गई, टप्पा चेंज किया और गेंद स्किड करते हुए निकल गई विकेट कीपर की दस्तानों में. बल्लेबाज समझ नहीं पाए. वाईटचा इशारा आला. एक अतिरिक्त धाव जी स्कोर कार्ड वर मिळेल. 25 या अंकांवर धावगती जी अधोरेखित आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, घरंगळ चेंडू आपण पाहू शकाल. स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षकेतील चेंडूला अजून फेकी केली जाईल आणि जोपर्यंत फेकी होईल कुठेतरी आपण पाहता इथे विकेट जात आहे, परंतु जास्त काही होऊ नये हीच आपण अपेक्षा बाळगूया. ऑल इज वेल मैदानाच्या दिशेने. थँक्यू. धावत पळत असताना कुठेतरी तुम्ही थोडीशी काळजी घ्या, ही नम्रतेची विनंती. कारण की दुर्घटना से देर भले. इथून धावचीच्या स्वरूपाने खेळाडू होईल बाद. विकेट मिळाली तेव्हा आपण डीजेला संधी. संध्याकाळच्या सत्रामध्ये जमलेला सर्व प्रेक्षक राजांचा या स्पर्धाचा माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर जमलेल्या व्यासपीठवर सर्व मान्यवरांचा देखील मोस्ट वेलकम आहे. वेळेस आपण पाहताय स्कोर बोर्डवर धावगती आहे ते 26 अंकांवर 26 रन काढ. 3 गडीच्या मोबदल्यात 2.2 चेंडूंचा समाप्ती. आतापर्यंत गोलंदाज ट्रॅकवर आहेत मिस्टर स्वप्नील. यावेळेस 3 चेंडू टाकून झालेत, एक वाईट आहेत. येणारा मात्र अजूनही देखील 4 चेंडू बाकी आहे षटकमधील. यावेळेस पुढचा बॉल राईट होम ओव्हर द विकेट. गुड लेंड चेंडू आहेत. ऑन साईडला खेळण्याचा मानसिकता. लिडिंग एज लागले आहेत. लिडिंग एज बाकीचा काम केला आहे स्ट्रिक्सगणे आणि पूर्णपणे या विकेटचा पतन. फिंगर इज गॉन. गडीबाद. रंगोटी जोपर्यंत करत नाही तोपर्यंत त्या वस्तूला शोभा येत नाही. तसंच या इनिंगचं देखील आहे. ज्या धावा तुम्ही बनवल्या सुरुवातीला त्याला आकार देणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. आणि कुठेतरी या मिस्टेक्स आता घटित होत आहेत फलंदाजांकडनं. जास्तीत जास्त मोठे स्ट्रोक खेळण्याची मानसिकता. 26 या अंकांवर धावगती अधोरेखित आहे. आता लवकरात लवकर हे प्रत्युत्तर द्यावं लागेल तुम्हाला मैदानाच्या दिशेने. उर्वरित चेंडूंमध्ये एक चांगल्या पद्धतीने स्ट्रोक सिलेक्शन जे तुम्हाला करायचे आहेत. पुढील बॉल अक्रॉस लाईनने ऑन साईडला खेळला गेलाय. लॉंग लेगचे क्षेत्ररक्षक येतील. चेंडूने हळुवारपणे थोडासा धोका दिला इन मुवमेंटला. जोपर्यंत हाताळले होईल 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेकरिता वळायचा आहे आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल 3 धावा ज्या स्कोर कार्डवर पळून काढल्या जातात. या तिहेरीच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 29. कुठेतरी मागे वळून पाहिलं तर निराश असेल, कारण की समीरने जी सुरुवात करून दिली
त्याला कन्वर्ट करण्याकडे कुठेतरी थोडंसं विचलित होत असताना राजूभाई की कुठेतरी धावसंख्या कमी प्रमाणात. येस, पहिल्या 2 चेंडूवर 10 धावा आवल्या होत्या. पहिल्या चेंडूवर 6, दुसऱ्या चेंडूवर 4 असा प्रकारे शेवटच्या चेंडूपर्यंत तुम्हाला ते कन्व्हर्ट करायचं होतं, पण कुठेतरी माघारी या ठिकाणी ते आपल्याला पाहायला मिळतात. ते स्ट्रोक अटेंड करता आला नाही आणि योग्य त्या पद्धतीने गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. यावेळी स्ट्रोक हवेत, बॉल हवेत आहे, मिसटायमिंग स्ट्रोक, पण नो मॅच प्लॅनमध्ये चेंडू ड्रॉप करतील. चेंडूला उचलून फेकी केली जाते तोपर्यंत एक धाव परिपूर्ण, दुसरा धाव घेण्याचा मानसिकता दर्शवली. या ठिकाणी चेंडूला उचलून फेकी करेपर्यंत दुहेरी धावामध्ये कन्व्हर्ट झाला आहे. इथे देखील फंबेल आणि 3 धावा परिपूर्ण झाल्या आहेत. पुन्हा एकदा चौथा धावा होईल का? येस, 4 धावा पळून काढलाय सर. 5 धावा. थँक्यू. गुड रनिंग बिनी द विकेट. चला 4च धावा असतील. वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनची नियमावली आहे, तुम्ही रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमाने 4च धावा पळून काढू शकता. तर इथून 4 धावा ज्या स्कोर कार्डवर येतील आणि या 4च्या मदतीने धावगती जी जाऊन पोहोचेल एकंदरीत 33 या अंकांवर. पहा, वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनचे आपले आपले नियम आहेत आणि त्या अनुषंगानेच हा खेळ होतोय. 4 धावा तुम्ही डेफिनेटली पळून काढू शकता, त्यापेक्षा अधिक नाही. जर एक्स्ट्राच्या स्वरूपाने जास्तीत जास्त धावा केल्या तर त्या असतील 6. हा सुद्धा एक नियम आहे. 4 धावा येतील आणि या चौकाराच्या मदतीने धावगती 33 या अंकांवर. पहा बॉडी लँग्वेज कशा पद्धतीने, शारीरिक थकवा पूर्णपणे पाहायला मिळतोय, परंतु अजून सुद्धा ती जिद्द चिकाटी मैदानाच्या दिशेने खेळाच्या माध्यमानं. म्हणून हा खेळ कोणास कळला, पहिलं प्रेम म्हणजेच क्रिकेट आहे. अप्रतिम फिरवलं या चेंडूला, हलकीशी लेंथ आपण पाहू शकाल मागे ठेवली आणि सरळ चेंडू यष्टी रक्षकांच्या हातखंडामध्ये. पहिल्या इनिंगचा खेळ झालाय अधोरेखित आणि धावफलक आहे 33 या अंकांवर. आणि विजयी होण्याकरिता जे लक्ष ठेवलं गेले ते असेल 34 धावसंख्येचं. या मॅचवर कुरघोडी करायची असेल तर जय बजरंग गोरेकरपाडा या संघाला बनवावं लागतील 34 धावा आणि येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 18. लक्ष कितीही जटिल असलं तरी देखील या लक्ष्यावर तुम्हाला योग्य त्या पद्धतीने वाटचाल ती करावीच लागणार आहे आणि त्या अनुषंगाने खेळ होईल की नाही ते देखील पाहणे योग्य. कारण की सुरुवात चांगली झाली होती, त्या सुरुवातीला कन्वर्ट करू शकले नाहीत, परंतु तदनंतर ज्या 4 धावा आहेत ना बहुमूल्य आहेत, कारण की इथे प्रत्येक धाव तितकीच महत्वाची आहे. एक धावेनेशी राजूभाई आपण कित्येक वेळा पाहिले की संघ पराभूत झालेत, म्हणून इझिली धाव त्या ठिकाणी दिल्या गेल्या आणि म्हणूनच एक लढण्यायोग्य बळ मिळालंय. 34 धावसंख्येचा पाठलाग तो यशस्वीरीतीने होईल की नाही ते देखील पाहणे योग्य. घेऊया हलकासा तुर्तास ब्रेक आणि त्यानंतर चर्चेकडे आपण वळणार आहोत. सेकंड इनिंगला होईल सुरुवात. कॉपी करायची नाही. क्वालिटी आहे. माझी वडावा या संघाकडे आपण पाहताय दोन्ही सलामीचा फलंदाज हा मैदानाकडे मार्गस्थ आहेत. त्यानंतर 18 चेंडू 34 धावांचा आवश्यकता आहे. तसा प्रकारे गोलंदाजी होतोय, तसा प्रकारे फलंदाजी होतोय का ते देखील आपल्याला पाहणं योग्य आहे. आपण पाहताय 2026 डीजेबी स्पोर्ट चषक, डीजेबी चषक 2026 एक योग्य त्या पद्धतीने या ग्राउंडचा सजावट सुंदर पद्धतीने जे प्रेक्षकांकरिता बनवलेल्या स्टँड वेगवेगळे आपण पाहताय. डीजेबी स्पोर्ट वरठापाडा, डीजेबी स्पोर्ट जाधवपाडा, त्यानंतर डीजेबी स्पोर्ट धुमालपाडा या तिन्ही स्टँड आहेत. त्यानंतर खेळाडू कक्ष आलेल्या मान्यवरांकरिता योग्यता पद्धतीने व्यासपीठच्या व्यवस्था आणि त्यासमोर आपण पाहताय भव्य दिव्य ट्रॉफी, त्यानंतर टॉस बॉक्स, सुंदर असं सजावट. सर मला असं वाटते 25-26 मध्ये आतापर्यंत जेवढा सामना झालात मागील वर्षापासून
जर टॉप आयोजन असेल त्याच्यामधलं एक आयोजन हा असतील. डेफिनेटली. म्हणूनच मी सातत्याने म्हणतो की तुम्ही ती क्वालिटी दर्शवून द्या. कुठल्याही कार्यामध्ये जर तुम्हाला निपुणता दर्शवायची असेल तर तुमच्यामध्ये असलेलं वेगळंपण हे सर्वात आधी दाखवावं लागतं. म्हणूनच तुमच्या नावाचा विचार सर्वात आधी केला जातो. सिग्नल येतोय पंचांचा. स्टार्ट आउट द मॅच. 34 धावसंख्येचा पाठलाग या मॅच मध्ये करायचा आहे. धावसंख्या तर होऊ शकते कन्वर्ट, परंतु इथून जी गोलंदाजी आहे ना, नेहमीच मी म्हणतो आई गावदेवी माझी वडा ब संघ जिद्द आणि चिकाटीने नेहमीच खेळताना पाहायला मिळतोय. योग्य त्या पद्धतीची गोलंदाजी. वय वर्ष कमी आहे परंतु क्रिकेटच्या पटलावर टॅलेंटला वयोमर्यादा उरली नाही आणि खऱ्या अर्थाने एज इज जस्ट अ नंबर. तुमचा परफॉर्मन्स, तुमचा खेळ हा तितकाच इम्पॉर्टंट आहे. वाईटचा इशारा आले पंचांचे. दोन्ही आज झाले समांतर. एक धाव अतिरिक्तच्या स्वरूपाने मिळेल आणि धावफलक आहे 1 या अंकांवर. यस सर, वाइट यॉर्कर करने का प्रयास गेंदबाज द्वारा. सर मूर्ति लहान है लेकिन कीर्ति महान इस गेंदबाज की. पिछले मैच में इन्होंने काफ़ी ज़्यादा प्रभावित की थी. जर्सी नंबर 33 एसबीएस गुडलैंड डिलीवरी ऑन साइड में खेलना चाहते थे लेकिन सीधी निकल गया स्किड करते हुए. थोड़ा सा गति में परिवर्तन इस बार देखने को मिला. लाजवाब गेंदबाजी विश्लेषण. चांगली गोलंदाजी. हीच तर ताकद आहे ऋतिकची. ऋतिकने प्रत्येक मॅच मध्ये एक चांगली गोलंदाजी केली. इकॉनॉमिकल गोलंदाजी. योग्य त्या पद्धतीने, योग्य त्या लाईनवर, योग्य त्या लेंथवर. आणि पाहू शकाल दीपक सारख्या फलंदाजाला कुठेतरी बंदिस्त करून ठेवलंय. तिन्ही चेंडूवर खामोशी, बिंदी गेंदे. जितके जास्तीत जास्त तुम्ही डॉट बॉल खेळाल ना तितकं या मॅच पासून तुम्ही दूर जाल. म्हणून आपण नेहमीच म्हणतो की डॉट बॉलचं प्रमाण हे कमी असावं. आणि काय गोलंदाजी होते ऋतिक जाधवच्या माध्यमानं. फक्त आणि फक्त वाईटच्या रूपाने, एक्स्ट्राच्या स्वरूपाने धाव दिले आणि तिन्ही चेंडू निर्धावच्या स्वरूपाने पाहायला मिळत आहेत. तिथून मारायचा आहे मोठा स्ट्रोक समोरच्या दिशेने. जोपर्यंत क्षेत्ररक्षक जातील, समीर येतात बॅकअप करिता वेगाने आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल एकेरीला दुहेरी धावेमध्ये परावर्तित केलं जात आहे. या दुहेरीच्या मदतीने धावगती आहे 3 या अंकांवर. कुठेतरी वेळ देत आहेत दीपक स्वतःला, कारण की त्याच्याकडे ते कॅलिबर आहे. जर दीपक चालला या मॅच मध्ये तर 34 धावसंख्या देखील छोटी वाटू लागेल. म्हणून त्या अनुषंगाने दीपक स्वतःला वेळ देत असताना खेळपट्टीवर फ्रंटफुटवर येऊन जोराने खेचून मारण्याची मानसिकता ती दर्शवली. परंतु काय गोलंदाजी होते, पूर्णपणे घरंगळले खेळपट्टीवर. आणि विशेष करून आपण पाहत आहे ऋतिक जाधव की पॅन्ट काम आहे आणि खेळाच्या माध्यमानं तुमचा कामनेस हा तितकाच इम्पॉर्टंट आहे. यस सर, मैंने पहले ही कहा था कि मूर्ति लहान कीर्ति महान. आप एज पे मत जाइए, उसका हाइट मत देखिए, बॉडी लैंग्वेज मत देखिए, उसकी कारनामा देखिए, क्योंकि नाम से कोई कभी महान नहीं होता. इस बार पिक किया गेंद को. लाजवाब लाजवाब स्ट्रोक. आए देर आए दुरुस्त आए, लेकिन क्या है 6 रन. लाजवाब बल्लेबाजी. वर जाण्याचा प्रयत्न केला आणि तो अंगलट आला. 5 चेंडू नियंत्रणयुक्त हाताळले होते परंतु शेवटच्या अंतिम चेंडूवर ते नियंत्रण सुटलं आणि नियंत्रण सुटत असताना कुठेतरी फुलटॉस चेंडू मिळाला आणि त्यावर परिपूर्ण तुटून पडले. कारण की त्या अनुषंगाने बॉडी सुद्धा आहे ना दीपककडे. जर अंगावर जातील तर अंगलट येणार आहेत. आणि या 6 धावेच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 9 या अंकांवर. 34 धावसंख्येचा पाठलाग होतोय आणि इथून 9 धावा या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहायला मिळतात. इथून जवळजवळ तुम्हाला प्रत्येक षटकाकडे 11.33 ची सरासरी गाठायची आहे. आता येणारे चेंडू शिल्लक असेल इथून तुमच्याकडे 12 आणि जवळजवळ 25 धावसंख्येचे लक्ष्य जे समोर असणार आहे. यस सर, 12 गेंदों में 25 रन की जरूरत है, क्योंकि कहीं ना कहीं अगर देखा जाए तो पहले 3-4 गेंदों में ऋतिक ने लाजवाब गेंदबाजी की है. योग्यता पद्धति जो लेंस वो देखने को मिली. मात्र 9 रन स्कोरबोर्ड पर. 1 ओवर की समाप्ति. दूसरी ओवर नए गेंदबाज के आगमन जरूर होगा, लेकिन देखने का होगा दूसरी ओवर किस तरीके से गेंदबाजी करते हैं, क्या लाइन लेन देखने को मिलता है, वो देखने लायक होगी. सबस्टिट्यूट खिलाडू जो मैदानाच्या दिशेने जाईल ऋतिक थोडासा त्या दिशेने शारीरिक थकवा जो पाहायला मिळतोय. क्रिकेटच्या पटलावर नेहमीच मी एक उदाहरण देत असतो की तुम्हाला तुमचं शारीरिक फिटनेस हे तितकंच इम्पॉर्टंट आहे. लंबे रेस का घोडा जर तुम्हाला बनायचं असेल तर स्वतःवर काम करणं ते तितकंच महत्वाचं. तुम्हाला आहार तो संतुलित ठेवावा लागतो, व्यायाम तुम्हाला योग्य करावा लागतो. आणि म्हणूनच मी नेहमीच म्हणतो की व्यसनाच्या अधीन जाण्यापेक्षा तुम्ही खेळाच्या स्वाधीन व्हा. आणि विशेष करून तुमचं आरोग्य ते बाधित होईल. खेळाच्या माध्यमानं तुम्ही खेळत राहाल तर योग्य त्या पद्धतीचं आरोग्य ते तुम्ही बाधित ठेवाल. चला मॅच ऑन करायचे, जास्त वेळ घेऊ नका. या सेकंड स्पेल करिता गोलंदाजी मार्कवर समीर लहांगे. येणारे 12 चेंडू आहेत, 25 ची गरज आहे. यस सर, उसी तरीके से बल्लेबाजी करनी होगी. 12 गेंदों में 25 रन. समीर लहांगे फिलहाल गेंदबाज मार्क पर.
गुडलैंड डिलीवरी सीधा स्ट्रेट ड्राइव किया, गेंद को वहां पे कैच लेने की गुंजाइश जरूर थी, लेकिन थोड़ा सा प्रयास करना चाहिए था। फिलहाल गेंद को फील्ड की गई, तब तक 1 रन का इजाफा दोनों बल्लेबाज द्वारा। लाजवाब फील्डिंग देखने को मिली, लेकिन लाइन लेन जो है ना, पहले गेंद उन्होंने गुडलैंड डिलीवरी से स्टार्ट जरूर किए समीर ने। अपने पास वेरिएशन है, आप वेरिएशन कर सकते हैं। दीपक जैसे बल्लेबाज को जिस तरीके से ऋतिक ने खड़ा रखा था, हाथ बांध दी थी, ठीक उसी तरीके से आपको भी स्टार्ट रखनी होगी। चांगल्या पद्धतीने इथून गोलंदाजी, हे तंत्र आहे प्रत्येक गोलंदाजाकडे, ते तंत्र, चांगलं व्हेरिएशन, आणि नेहमीच खेळाच्या माध्यमानं प्रत्येक खेळाडू त्या पद्धतीने होईल असं नाही. आता इथे कुठेतरी ही मिस्टेक झालेत, गफलत होत असताना कॉलिंगच्या माध्यमानं पाहू शकाल. एक एंडे धावत पळत सुटले होते मिस्टर कुमार, आणि कुठेतरी इथे धावचीच्या रूपाने खेळाडूला बाद व्हावं लागतं. इथे बसेल हा पहिला धक्का, फलंदाज होईल बाद. धावचीच्या रूपाने फर्स्ट विकेट डाउन, हियर गॉन. सर ये प्रेशर है, ये मैच की प्रेशर है, क्योंकि यहाँ से जो जीता सो आगे लास्ट मैच के लिए क्वालिफायर मैच खेलेंगे, तो ये मैच का प्रेशर है सर। दोनों ही बल्लेबाज को अब तक उन्होंने रोक के रखा है, कोई बड़ा स्ट्रोक बहुत ज्यादा देखने को नहीं मिली, एक छक्का जरूर लगा है, लेकिन उसके बाद जिस तरह का लाइन लेन की जरूरत था, उसी अहमियत उसी अंदाज में गेंदबाजी करते हुए देखने को मिले मिस्टर समीर। म्हणून आयुष्यात सक्सेसफुल होण्याची सर्वात महत्वाची गुरुकिल्ली काय, तर तो तुमचा स्वतःवरचा विश्वास, ज्याला आपण म्हणतो ना सेल्फ कॉन्फिडन्स अँड विल पॉवर. इनसाइड आउट खेळलाय, चांगला स्ट्रोक आहे, त्या दिशेने क्षेत्ररक्षक स्थित, हातातनं चेंडू पुन्हा एकदा निसटला. कुठेतरी धावत पळत आले होते एक्स्ट्रा कव्हरचे क्षेत्ररक्षक, झेलला कन्वर्ट करू शकले नाहीत. जीवनदान मिळालं. एक एंडे सागर जाधव याला स्ट्राईक रोटेट होईल, आणि स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर आता दीपक गवारी स्ट्राईक एंडला बॅटर पाहायला मिळेल. स्कोर कार्ड आहे 11 अंकांवर, 1 गडी बाद. विस्फोटक बल्लेबाज है मिस्टर दीपक, जब चाहे मैच का पासा पलट सकते हैं, टॉप गियर में एक्सीलेटर में पैर रख सकते हैं, टॉप गियर में गाड़ी चला सकते हैं, लेकिन गेंदबाजी विश्लेषण उस तरीके से होना चाहिए। फुल टॉस, यस फुल टॉस पर फुल 12 वसूल, फेका सीधा वाडिश लॉन्गन, सीमा रेषा पार, तगड़ा प्रहार, 6 षटकार. कुठेतरी हा फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा कंट्रोल सुटला. 17 अंकांवर धाव गती रिप्लाय मध्ये पाहू शकाल. फुल टॉस मिळाला आणि खऱ्या अर्थाने हा बेसबॉल हिट आहे. अप्रतिम सरळ चेंडूला फेकून दिला मिड विकेट, सीमा रेषा पार. म्हणून दीपकच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न कराल तर तो येईल अंगलट. अप्रतिम बॅटिंग, 2 षटकारांची मॅच पुन्हा एकदा झाले जिवंत. 17 अंकांवर धाव गती आणि पाठलाग करायचा 34 धावसंख्येचा. अर्धा पल्ला गाठलाय, अर्धा पल्ला अजूनही गाठणं शिल्लक आहे. 17ची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. फटका हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक बरेच लांबवरनं जोपर्यंत येतील, आणि कुठेतरी आपण पाहू शकाल 2 ते 3 क्षेत्ररक्षक आले जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली. 2 धावा या स्कोर कडे येत आहेत. धावगती आहे 19 अंकांवर. खलबली मच चुकी है सर सभी फील्डरों के बीच, क्योंकि जो स्टार्ट मिलना चाहिए था वो दीपक को मिल चुकी है. जिस बात का हम चर्चा कर रहे थे कि दीपक जब चाहे एक्सीलेटर पर पैर रख सकते हैं, एक फुल टॉस मिल चुकी है, स्टार्ट आपको कन्वर्ट करनी होगी. आणि घायल शेर सर्वात खतरनाक असतो राजूभाई, आणि खऱ्या अर्थाने त्या दिशेने एक चेंडूवर पडले होते खाली आणि तदनंतर उठले, आणि तदनंतरचे आलेले 2 षटकार हे मॅच मध्ये निर्णायक झालेत. 19 अंकांवर धावफलक. 5 दुगदुग आहे, दोन्ही एंडे ही दुगदुग आहे, कारण की या मॅचची सिच्युएशन तशीच झाले ना. आता 15ची गरज आहे. येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 7. यस प्रेशर है सर, गेंदबाजों के ऊपर भी प्रेशर है. इस बीच ओवर के अगले गेंद सामने में स्टार दीपक ऑन साइड में सॉफ्ट हैंड के साथ गेंद को जरूर खेला है. शॉर्ट फाइन लेग स्थित है, वहां पर गेंद को उठाकर फील्ड करेंगे, तब तक 1 रन का इजाफा. अच्छी कोशिश, गुड रनिंग, बिड़ी द विकेट. ऑन साइड में खेलना चाहते थे, लेकिन आखिरी क्षण में निचले से लगी, जिस वजह से शॉर्ट फाइन लेग तैनात था. गेंद को फील्ड की गई, ज्यादा कुछ तो मिला नहीं, लेकिन स्ट्राइक रोटेट करने का मौका जरूर मिला है. आता 6 चेंडू शिल्लक आहेत. 14 धावसंख्येची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. जो संघ विजयी होईल तो टीम गावदेवी 11 कोहे संघाची आजच्या दिवसातील अंतिम फेरीकडे वाटचाल करणार आहे. सोपं असं काहीच नसतं क्रिकेटच्या दृष्टिकोनातून. तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळवण्याकरिता लढावं लागतं, संघर्ष करावं लागतो, कारण की शून्यातून तुम्हाला विश्व निर्माण करायची ताकद आहे ना, तर म्हणजे तुम्हाला लढणं हे तितकंच इम्पॉर्टंट आहे. कुठेतरी ही सिच्युएशन थोडीशी जटिल आहे, परंतु लवकरात लवकर आता उपाय हा तुम्हाला शोधावा लागेल या मॅचवर कुरघोडी करण्याकरिता. योग्य त्या पद्धतीने इथून तुम्हाला ती मानसिकता ठेवणं गरजेची गोष्ट आहे. संघर्ष तर निर्माण झालाय, परंतु इथून तुम्हाला चांगल्या पद्धतीने बॅटिंग करायची. एकीकडे धावा रोखायच्या आहेत, दुसरीकडे धावा परिपूर्ण करायच्या आहेत, आणि दोन्ही संघ कश्मकश मध्ये आहेत. एकंदरीत बॅलन्सिंग सामना आहे.
परंतु या बॅलन्सिंग मॅच मध्ये कशा पद्धतीची द्विधा निर्माण होईल ते देखील पाहण्यायोग्य. जाऊया आपण शेवटच्या अंतिम षटकाकडे. सुमित भोईरला आपण पाहत आहे गोलंदाजी मार्कवर, तर स्ट्राईक एंडला मिस्टर दीपक गवारी आहे. पहिला चेंडू ऑन साइडला, चांगला स्ट्रोक आहे आणि त्या दिशेने ओहो क्या बात है यार, उडता हुआ क्षेत्ररक्षक त्या दिशेने पाहायला मिळाला. स्वप्नील लहांगे ही कॅच नाही तर मित्रा मॅच पकडले. अफलातून सकाळच्या सत्रामध्ये समीरला आपण पाहिलं, आता इथून आपण पाहू शकाल स्वप्नीलाला, आणि खऱ्या अर्थाने स्वप्न साकार करणारा हा झेल आहे. अप्रतिम पाऊंच झेप घेतली एका हाताने, पोराने आंबा तोडला असंच म्हणावं लागेल. ऐसे कॅच लपकते नाही तो चिपकते. वाच जाऊ सर, याद आ गई हमें वर्ल्ड कप. मॅच कोणत्याही दिशेने जाऊ शकतो. 13ची गरज आहे. येणारे चेंडू शिल्लक असेल तुमच्याकडे 4. विजयकडे ती स्ट्राईक आहे. फुल टॉस मिळाला, फुल टॉस वर झाला पुन्हा एकदा फुल टॉल वसूल. हा बल मुझे मार, इट्स अ मॅक्सिमम. षटकार 6. कोई नहीं है टक्कर में ही मॅचची सिच्युएशन. 27 या अंकांवर धावगती. आता येणारे चेंडू तुमच्याकडे असतील 3 आणि 7 धावसंख्येची गरज आहे. हाच तर क्रिकेटचा खेळ आहे ना. कधी हा क्रिकेटचा खेळ तुम्हाला उंच घेऊन जाईल तर कधी खाली घेऊन येईल. पल में तोला तर पल में माशा. या मॅच मध्ये आपण पाहता आता ती रंगत पुन्हा एकदा जान फुंकले या षटकाराने. म्हणून जेव्हा जेव्हा जटिल सिच्युएशन तेव्हा तेव्हा विजय समोर आलाय आणि विजयच्याच बॅटमधनं हा षटकार. 27 या अंकांवर धावगती आहे. येणारे 3 चेंडू शिल्लक आहेत. 7ची गरज. शरीरापासून दूर खेळला, छेडखाडी करण्याचा प्रयत्न, झेल ड्रॉप. ओहो ही मॅचची सिच्युएशन आहे. कुठेतरी समस्याची निर्माण झाली होती, समाधान मिळालं होतं, परंतु ही मॅच पुन्हा एकदा आपण पाहताय की रंगतदार झाले. आता हा कॅच असेल की मॅच असेल पुन्हा एकदा आपण पाहूया. चेंडू हवेमध्ये होता, त्या दिशेने इतकाही वर नव्हता की झेल कन्वर्ट करू शकले, परंतु मॅचची सिच्युएशन आणि मॅचचं प्रेशर, म्हणून मी म्हटलं की प्रेशर कुकरची शिट्टी ही वेगळीच आहे. आता येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत. 6ची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. समोरच्या दिशेने खेळलाय, चांगला स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक आहे तो, हो गफलत. हातातनं चेंडू निसटला. निसटलेल्या चेंडूवर मिळाल्या 6 धावा. क्षेत्ररक्षणाचा दर्जा पुन्हा एकदा खालावला आणि ही मॅच गमवावी लागली. कुठेतरी या मॅच मध्ये ती मिस्टेक पुन्हा एकदा घटित झाली. हातातनं चेंडू निसटला, फ्लॅट मारलेला हा फटका लॉंगनला. अक्षयच्या माध्यमानं झालेली चुकी आणि ही कॅच नाही तर मॅच देखील सुटले. आणि काय अप्रतिम चढउतार बघितले आपण.